एक बोंबाडीत म्हणे MIDC होणार. काय बोलायचं, अंडीचा आनंद आहे, स्वतःच टाका ना म्हणून. उपळवायची हलवान इकडे या, बघा काय होत. अहो काय जे चालतं आणि लोक भाळतात. तुम्ही म्हणता ते खरं आहे की हे भाळणारी लोक, हे मोबाईलने आमचं वाटोळं गेलं. मोबाईल जर आला नसताना तर प्रसिद्धीची गरजच नव्हती. प्रसिद्धी मिळत होती. अहो दीपकराव, त्या खंडाळा तालुक्यात आमदार फंड माहीत नव्हता. तुमचा विश्वास बसेल न बसेल. आता पोरं TMC बोलतायत, फंड बोलतायत, हे बोलतायत DPDची योजना मला माहीत नाही ते पण सांगत असतात. पोर इतकी जागृती झाली, विकासाची दिशा ठरली. आता रस्ते आणि याच्यावर काही राहिलेलं नाही. आता फक्त 2 दिवस आधी काय करायला लागतं, पटलं का? वाट कोण बोललं, काय करायचं अंमल विकास करून. त्यांनी वाटप व्यवस्थित केलं, हे आम्हाला जमलं नाही. आम्ही करायला शिकू. त्यांनी जर क्लास बीस काढला तर पहिला विद्यार्थी मी जाईन. काय त्यात कसं करायचं शिकवा. काय न करता सगळी पद, सगळ्या इलेक्शन जिंकायचं भाग्य. आणि मी जे 30-25 वर्ष केलं कष्टाने, त्याचा शेवट फक्त यांच्या ठिकाणी झालेला आहे. दुर्दैवाने त्यांना किंवा सुदैवाने म्हणा, महाराष्ट्र आपल्या तालुक्याच्या जिल्ह्यातनं राज्यातनं साथ मिळते. त्याचा चांगला उपयोग त्यांनी केला तर कौतुक मी करेन, मोकळ्या मनाने करेन. मला एक निश्चित माहिती आहे, यांच्या हातनं चांगली कामं होणार नाही. मतच त्यांनी घेतली. त्यांच्या घराची संस्कृतीच अशी आहे की नाशातनं आणि दहशतीतनं लोक आपल्याकडे वळवायची. 30 वर्ष सत्ता भोगलेला हा माणूस कधी तुमच्या गावात विरोधकाला पोलिसासाठी अटक करा म्हणून फोन केला आठवतंय का? कोणाला केला? आणि आता आमचेच कार्यकर्ते म्हणते तुम्ही ते करायला पाहिजे होतं. त्याचाही वर्ग काढा म्हणून. त्या वर्गात परत मीच येतो. खोट्या केसेस कशा करायच्या, कोणाला गंडवायचं, कोणाला काय बोलायचं. मला एकच आठवण सांगेन, नाव काय मी घेणार नाही. याचा पुण्यात आली होती.